स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉगमध्ये। तर व्लॉग कशाबद्दल आहे हे तुम्हाला टायटलवरून समजलंच असेल। तर आज आहे जिजूंच्या गावची म्हणजे वेल्हे कोल्हापूरची यात्रा आणि त्याच्यासाठी आम्ही चाललोय। तर पप्पा पण आलेले आहेत आणि यांच्या गावची यात्रा खूप स्पेशल अशी भारी असते। तर बघा मग तुम्हाला या व्लॉगमध्ये पुढे काय काय बघायला मिळते। सो व्लॉग कंटिन्यू करा। आता आम्ही निघतोय, वाजलेत सकाळचे 7:30। बसलंय की बसलंय डिक्की उघड। किसे बापू ना राहू दे त्याला आता। तर आता आम्ही पोहोचलोय मंदिराजवळ। यांच्या गावातलं ज्या देवीची यात्रा आहे त्या मंदिराजवळ पोहोचलोय आणि आता दीदी आणि जिजू पूजेला बसलेत। यावर्षी गावच्या यात्रेच्या पूजेचा मान जिजू आणि दीदींना भेटलाय। तर चला आता तुम्हाला मंदिराच्या आतमधलं सगळं दाखवणार आहे। इथे बघा मंडप टाकलाय। सध्या सकाळी फक्त पूजा असणार आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी पालखी वगैरे घेऊन सगळे गावातले लोक येणार आहेत। इकडे देवीला साडी नेसवण्याचं सुरू आहे। देवीचा शृंगार पूर्ण झालेला आहे। आता देवीची ओटी भरणार आहेत। इकडे यात्रेचं जेवण बनवण्याचं सुरू आहे। सगळ्या गावातल्या लोकांसाठी इथे जेवण असतं। तर आता पूजा वगैरे झाली कुंभजाई देवीच्या इथे। दीदी आणि जिजू पूजेला बसले होते आणि पूजन झाल्यानंतर आता आम्ही चाललोय। इथे जवळ काळूबाई आहे, तर काळूबाईच्या बनात आम्ही दर्शनासाठी चाललोय। याच्यामध्ये माझ्या दादा करायला पाहिजे, पण खरी गोष्ट आहे जोपर्यंत मी प्रेग्नेंट होती मला कंटिन्यू सारखं हीच देवी आठवायची अशी स्वप्नामध्ये 2-3दा। म्हणजे आता तू हसशील बट इट्स रिअल। त्यामुळे तुझी आवडती देवी आहे नाही? आणि त्यामुळे मी बाळाला सारखीकडे घेऊन येते जेव्हा जेव्हा पण मला इथं टाइम भेटेल ना। आणि खरोखर साक्षात माझ्या बाळामध्ये ह्या देवीचं रूप आहे। लय आवडते इथलं। एकदम भारी असा परिसर आहे, निसर्गरम्य। आणि उन्हाळ्यात तर आय हाय लयच भारी वाटतं इथं। ही बघा आमची काळूबाई वळवळ करायला लागली। मला हा भाग एवढा आवडतो ना की सुट्ट्यात कोकणात जायची गरजच नाही। मालवण गोवा ते एवढ्या लांब जायची पण गरज नाही। इथं खूप भारी वाटतंय आणि यांच्या गावाला धरण पण आहे मोठं, त्यामुळे थंडावा पण आहे। आणि तुम्ही बघू शकता झाडे, तर जंगलामध्ये हे मंदिर आहे त्यामुळे अजूनच छान वाटतंय। मला दे ना भैया।
माझं मन गेलंय. अरे दे ना रे. किती आवरा. आणि जिजू तर इकडे स्वतः एकटेच आंबा खातात. किती का तर म्हणे कापायला सुरी नाही आणली म्हणून त्यांनी स्वतः एकटंच सुरू केलं. तुम्ही शांतपणे आवाज ऐकले तर पक्ष्यांचे छान छान आवाज पण येतील तुम्हाला. पण हा कुठला फणस आहे? हे बघा इथे फणस पण आहेत, पण तिथे जाणं तर पॉसिबल नाही, नाहीतर काढला असता मी. काय म्हणत आता काय माहिती. आता आम्ही काळूबाईचं दर्शन घेतलंय. आता परत आम्ही कुंभजाई देवीकडे चाललोय, ज्या देवीची यात्रा आहे तिथे. तर आता देवीची पालखी निघणार आहे, तर तो पालखी सोहळा बघायला घरातले सगळे चाललेत. सगळ्या आता लेडीज वगैरे तयार होऊन आम्ही चाललोय पालखी सोहळा बघायला. अजून पण खूप काही कार्यक्रम असतात, ते तुम्हाला पुढे बघायला मिळतीलच. सो व्लॉग कंटिन्यू करा. चलो चलो, ये गाडी फक्त लेडीज लोकांसाठी आहे. चिल्लर फॅक्टरी एक पुढे आहे. बाबू बायकर बायकर बाय 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 बाय. आता आम्ही परत काळूबाईला आलोय वहिनींची ओटी ठेवायला. सकाळी दिदीची ओटी ठेवून झाली आहे, आता वहिनींची ओटी आणि बाळांना घेऊन देवीला आलोय आम्ही. बाळांना पहिल्यांदा आणलंय ना. आईस्क्रीमचं शॉप आलंय. तर आता आम्ही पोहोचलोय कुंभजाई देवीजवळ, मंदिराजवळ. आता सगळे बाकी गावातले पण जमा होत आहेत हळूहळू. आम्ही आता आलोय दर्शन घेऊन. नंतर दुसऱ्या साईडला जायचंय जिथून पालखी येणार आहे. चला. आधी मेन देवी ही होती ना, आणि नंतर ते नवीन मंदिर बनवलं. खाली होती गावात, पण तेव्हा ती नांदत नव्हती. अच्छा. आता आपण कुठे जाणार आहे ते सांगा. आता आपलं जुनं गाव होतं ना पहिल्यांदा, तिथे देवीची पहिली स्थापना होते, मंदिर होतं, त्या ठिकाणी चाललोय. तिथून काठी किंवा पालखी उत्सव आपला स्टार्ट होतो. तर यांचं जे जुनं गाव होतं ते डॅम खाली गेल्यामुळे ते पूर्ण लोकवस्ती तिथली, म्हणजे ते संपूर्ण गावच कोदापूर जे होतं त्याचं पुनर्वसन केलेलं आहे. तर आता आम्ही चाललोय त्यांचं मूळ गाव जे होतं आधी, तिथे डॅमच्या पाण्याजवळच, तिथून यांची पालखी जी आहे देवीची ती सुरू होते, कारण मूळ स्थान देवीचं हे तिथलं आहे म्हणून. तर आता पुढे तुम्हाला बघायला भेटेलच. आपणच मागे राहिलो. बाबा हे जे दगड दिसत आहेत सगळी, ते काय आहे? हे गाव आहे. या गावामध्ये सगळे राहणारी लोक होते जुनी पहिले. हे पुनर्वसन हे गाव आता आम्हाला धाने म्हणून मिळाले आहे तिकडे दुसरीकडे. हे गाव आमचं पहिलं जुनं गाव आहे. हे सगळं देवस्थान हे इथलं. हे पहिल्यांदा देवी इथं गावामध्ये होती, तिथं आता पुनर्वसन करून वरती रस्त्याच्या वरती ठेवलेले आहे. आणि ती दगड म्हणजे आधी घराची आहेत का? घराची दगडी आहेत ती, संपूर्ण ही घराची दगडी आहेत. तो त्यातलं ते एक फक्त राहिलेलं आहे, स्लॅब मध्ये बांधलेलं आहे, तेवढंच राहिलेलं आहे ते. हे तुमचं घर ना? तर
इथं आता सगळे गावातले लोक एकत्र आलेत आणि इथं वेगवेगळे खेळ सुरू झालेत, तुम्हाला आता दाखवते. इथे सासनकाठी सजावट सुरू आहे. थोड्याच वेळात सासनकाठी जाणार इथून आणि या बाजूला पालखी आहे. हे आहे देवीचं मूळ स्थान. इथूनच पालखी आणि सासनकाठी हलते. फटाक्यांची शूटिंग काढायची आपल्या मोबाईल मध्ये. गणेश जयस्वाल भोसले आणि गणेश भीमाजी देवगिरीकर. तर आत्ता आम्ही घरी आलो. 10 वाजून गेलेत, पण दिवसभर खूप एन्जॉय केला यात्रेमध्ये आणि खूप छान प्रकारे सगळे कार्यक्रम वगैरे झाले. तर आता घरी आलोय. बाळ तर झोपून गेलीत. सो आजचा आपला ब्लॉग जो आहे तो इथेच स्टॉप होतोय. भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.